नमस्कार, माझं नाव ऋषिकेश विष्णू इंगडे. मी तसं अकोल्याचा आहे आणि सांगलीला प्रकाश इन्स्टिट्यूटमध्ये फायनल इयर BBA शिकतोय आणि लिहिण्याचा प्रयत्न करतोय. काही सादर करतोय. नभी अताशा ती पूर्वीची वर्दळ नाही, नभी अताशा ती पूर्वीची वर्दळ नाही, उंबरठ्याला रोज सुखाची धडपड नाही. नभी अताशा ती पूर्वीची वर्दळ नाही, उंबरठ्याला रोज सुखाची धडपड नाही. आणि गझल शेर मी लिहिले असतील कित्येकदा आपण, गझल शेर मी लिहिले असतील कित्येकदा आपण, तिच्या एवढी कविता माझी सुंदर नाही. पुढे लिहिलं होतं, माया म्हणे मज देव एवढा दूर नाही. माझ्याही वारीला जाणार होती की माया म्हणे मज देव एवढा दूर नाही, पण वाट्याला प्रत्येकाच्या पंढरपूर नाही. आणि भुकेल्यास तर भाकरीतही विठ्ठल दिसतो, भुकेल्यास तर भाकरीतही विठ्ठल दिसतो, उपवासाने देव पावतो मंजूर नाही. कवी चंद्रांवर लिहितो, चांदण्यांवर लिहितो, कुठलाच कवी चंद्र चांदण्या सोडत नाही. आणि म्हणून नभी चांदण्यांचा पसारा, नभी चांदण्यांचा पसारा तरी वेडावले कुणीच नाही. नभी चांदण्यांचा पसारा तरी वेडावले कुणीच नाही, एकट्या ताऱ्यानंतर दुसरे मला भावले कुणीच नाही. नभी चांदण्यांचा पसारा तरी वेडावले कुणीच नाही, एकट्या ताऱ्यानंतर दुसरे मला भावले कुणीच नाही. आणि मंदिरात तर पुजले आम्ही कित्येक देवतांना, मंदिरात तर पुजले आम्ही कित्येक देवतांना, मायबापांशिवाय दुसरे मला पावले कुणीच नाही. आहे का? रात्र झाल्यावर उजळले चांदण्यांचे घर, रात्र झाल्यावर उजळले चांदण्यांचे घर, तेज नाही पण कुठे अंधार आहे का? मंदिरात का ठेवल्या एवढ्या दानपेट्या, मंदिरात का ठेवल्या एवढ्या दानपेट्या, मंदिरातला देव बेरोजगार आहे का? आणि मारले गेले तयांना धर्म विचारूनी, मारले गेले तयांना हिंदू विचारूनी, दहशतवाद्यांनो इतके लाचार आहे का? आणि पुस्तकांची धग नकोशी वाटली होती, पुस्तकांची धग नकोशी वाटली होती, विचारले जेव्हा कवीला पगार आहे का? वाहवाही आजची मी सोबती न्यावी, वाहवाही आजची मी सोबती न्यावी, मैफिलीस कवितेचा आधार आहे का? मैफिलीस कवितेचा आधार आहे का? की का कशाला एवढी वाहून गेली असावे, आवाज येत नाही? की का कशाला एवढी वाहून गेली असावे, दुःखास माझ्या कोणतेही गाव नाही वाटते. की का कशाला एवढी वाहून गेली असावे, दुःखास माझ्या कोणतेही गाव नाही वाटते. आणि जसं दादांनी म्हटलं की आत्महत्या होतात विदर्भ मराठवाडा या रिजन मध्ये खूप जास्त प्रमाण आहे, की रोजच्या सारखीच आत्महत्या झाली कालही, कास्तकाराच्या पिकाला भाव नाही वाटते. आणि चांदण्या रात्रीत म्हटले चोरला गेला कळस, चांदण्या रात्रीत म्हटले चोरला गेला कळस, मंदिरात जागणारा देव नाही वाटते. आणि मरण आल्यावर आता भेटायचे म्हणतो पुन्हा, मरण आल्यावर आता भेटायचे म्हणतो पुन्हा, या जगाला जन्म माझा ठाव नाही वाटते, ठाव नाही वाटते. परवानगी असेल तर एक कविता जी 2000 मागील वर्षीला पश्चिम बंगालमध्ये एक इन्सिडेंट्स घडला, की त्या प्रकारचे अनेक इन्सिडेंट्स दरवर्षी दररोज का होईना घडत असतात. पण निषेध करतो, मोर्चे काढतो, पण एकदा का ती गोष्ट विसरल्या गेली तर त्या गोष्टीचा न्याय पण मिळत नाही आणि काहीच होत नाही. आणि वारंवार वारंवार अशा घटना आपल्या समाजामध्ये घडत आहेत, की विचारांची चूक असेल की काय असेल माहिती नाही, पण वारंवार त्या घटना घडतात. तर तेव्हा लिहिलं होतं की अंधार झाला, अंधार झाला रात्र आली, अंधार झाला रात्र आली शहर अगदी विरान, अंधार झाला रात्र आली शहर अगदी विरान, आणि ती घटका सुद्धा शेवटची. अंधार झाला रात्र आली शहर अगदी विरान, ती घटका सुद्धा शेवटची, तिच्या वाट्यास पुन्हा सकाळ नव्हती. कुणीतरी किंचाळत होतं, कुणीतरी किंचाळत होतं वेदनांच्या आकांतात आयुष्याची भीक मागत, कुणीतरी किंचाळत होतं वेदनांच्या आकांतात आयुष्याची भीक मागत. का नसलेल्या भिंतींनीही ऐकलं, का नसलेल्या भिंतींनीही ऐकलं नाही, डोळ्यात देखत घडलं इतकं कुणालाच कसं दिसलं नाही.
राहिला एक श्वास, रात्रीच्या अंधारात जळत राहिला एक श्वास. आणि हा देश आमचा जिथं पुरावे रात्रीच मिळतात. हुकुमशाहीच्या दबावात इथं दडपली जाते सत्यता. हुकुमशाहीच्या दबावात इथं दडपली जाते सत्यता. न्यायाच्या मंदिरांना इथं कुलप लावली जातात. हा देश आमचा इथं पुरावे रात्रीच मिळतात. निघतात मोर्चे, मोर्चावर मोर्चे झाले, पण त्या स्त्रीला, त्या ताईला न्याय मिळालाच नाही. की निघतात मोर्चे न्यायाच्या प्रतीक्षेत, न्यायाच्या याचनेत. कित्येक मेणबत्त्या वितळतात समर्पणाच्या वेशीवर. सांगा ना किती रावण जळतात, सांगा ना किती रावण जळतात. स्त्री सुरक्षित आहे, स्त्री सुरक्षित आहे, फक्त भाषणात बोलायची. स्त्री सुरक्षित आहे, फक्त भाषणात बोलायची. आणि सांगा ना 2 वर्षाच्या चिमुरडीनं कशी शस्त्र उचलायची, सांगा ना कशी.